पोलीस भरतीतील 2004 ते 2010 मध्ये 3 ते 4 वेळा रिपीट झालेले इम्पॉर्टंट PYQ पार्ट 2 सुरू करूया. प्रश्न पहिला, कार्ला हे प्रसिद्ध गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. कार्ला हे प्रसिद्ध बौद्ध गुफा मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळील मळवली येथे आहे. प्रश्न दुसरा, लीळाचरित्र हे कोणी लिहिले? उत्तर आहे माहीम भट्ट. लीळाचरित्र हा ग्रंथ सुमारे 1283 ते 86 च्या दशकात लिहिला आहे. तो मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणूनही ओळखला जातो. प्रश्न तिसरा, साधना साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर आहे साने गुरुजी. साधना हे प्रसिद्ध मराठीतील साप्ताहिक 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केले होते. त्याचा मुख्य उद्देश सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक या विषयावर वैचारिक लेखन करणे हा होता. प्रश्न चौथा, अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते? उत्तर आहे चांद बीबी. चांद बीबी यांनी अकबराच्या शासन काळात 1596 ते 1600 अहमदनगरवर मुघलांचे आक्रमण झाले होते. त्याच वेळी अहमदनगरचे नेतृत्व केले होते. प्रश्न पाचवा, दीन-ए-इलाही हे काय आहे? उत्तर आहे अकबराचा स्थापन केलेला पंथ. अकबराने स्थापन केलेला पंथ हा दीन-ए-इलाही हा मुघल सम्राटाने 1582 मध्ये स्थापन केला व आध्यात्मिक आणि नैतिक विचारसरणी हा त्याचा मार्ग होता. प्रश्न सहावा, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते कारण ते महात्मा गांधीचे अनुयायी होते आणि त्यांनी अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला होता. त्यांनी खुदाई खिदमतगार ही चळवळही सुरू केली होती. प्रश्न सातवा, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी 1823 ते 1892 या काळात लोकहितवादी म्हणून त्यांना खूप ओळखले जाते. ते महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, इतिहासकार आणि पत्रकार होते. त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली होती व त्यात त्यांचे टोपण नाव लोकहितवादी असे होते. प्रश्न आठवा, सातारा हे नाव कशामुळे पडले? उत्तर आहे 7 किल्ले. सातारा शहराभोवती असलेल्या 7 किल्ल्यावरून सातारा हे नाव पडले आहे. प्रश्न 9वा, महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीचे जनक कोण होते? उत्तर आहे विठ्ठलराव विखे पाटील. यांनी महाराष्ट्रात राज्यातील सहकार चळवळीचे जनक म्हणले जाते कारण त्यांनी अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील लोणी येथे आशियातील पहिली सहकार कारखाना स्थापन केला होता. प्रश्न 10वा, दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गोवा. गोवा या राज्यात दूधसागर धबधबा आहे. हा धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे आणि मांडोवी या नदीवर आहे. तर मित्रांनो, असाच इम्पॉर्टंट PYQ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपण नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत.